रायगड का पाहायचा? जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पण होत नाही ना, तसंच प्रत्येक मराठ्याचं आणि जन्माला आल्या प्रत्येक मराठी माणसाचं हे शिवतीर्थ रायगडावरती आल्याशिवाय आयुष्याचा अर्थच पूर्ण होत नाही. जीवनात आलेल्या माणसाने पंढरीच्या वाऱ्या कराव्यात, परंतु जन्माला आल्या माणसाने एकदा तरी शिवतीर्थ राजधानी रायगडाची वारी केली पाहिजे. महाराजांच्या समाधी ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे बघा. पच्चला याचा वापर केला, याचा आउटलेट सुद्धा बाहेर पाहायला मिळतं बघा. आपल्याला अटॅच होतं, इकडे टॉयलेट तिकडे बाथरूम. असं लबाडी गद्दारी किंवा फितूर करे त्या सातव्याशी पोते भरलायचं आणि त्या टोकावूनचा कडलोड केलायचा. 1250 फूट खाली दरी आहे बघा. राजांच्या आतुरतेने वाट बसवते. राजांचे एक पोले दरबारामध्ये पडतात. दरबारामधले 6000 मावळे उभे राहतात. डोक्यातला मनाचा भगवा पेट्या खाली काढतात आणि झुकून राजांना मनाचा मुजरा करतात. राजे तो मुजरा स्वीकारतात. परंतु इतक्या आनंदाच्या क्षणाला राजे छत्रपती होणार होते, रयतेचे राजे जाणते राजे होणार होते, तरी त्या आनंदाच्या क्षणाला राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. शून्यातून विश्व निर्माण करणारे पहिले राजे झाले ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज बघा. त्या टाकसाळ म्हणजे छापखाना, ज्या ठिकाणी पैसे नाणे छापले जातात बघा. आता आपलं टाकसाळ कुठे आहे? नाशिकला भारतीय रिझर्व्ह बँक, पुरुषी बँक ही या ठिकाणी होती. तुम्ही याच्या आधी कधी रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल, परंतु तुम्ही आज माझ्यासोबत प्रात्यक्षिक रायगड दर्शन करणार आहात. जर रायगड का पाहायचा माहितीये का? रायगड का पाहायचा? जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पण होत नाही ना, तसंच प्रत्येक मराठ्याचं आणि जन्माला आल्या प्रत्येक मराठी माणसाचं हे शिवतीर्थ रायगडावरती आल्याशिवाय आयुष्याचा अर्थच पूर्ण होत नाही. जीवनात आलेल्या माणसाने पंढरीच्या वाऱ्या कराव्यात, परंतु जन्माला आल्या माणसाने एकदा तरी शिवतीर्थ राजधानी रायगडाची वारी केली पाहिजे. महाराजांच्या समाधी ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे बघा. तर रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची आहे 2851 फूट आणि पायथ्यापासून ते टोकापर्यंत या रायगडाची उंची आहे 1375 फूट बघा. जर रायगड किल्ला आपल्या संपूर्ण पाहायचा असेल, व्यवस्थित जगायचा असेल, तर 2 दिवस सुद्धा कमी पडतात. कारण रायगड किल्ल्याचं संपूर्ण क्षेत्रफळ हे 1200 एकर आहे. 1200 एकर मध्ये पसरलेला हा संपूर्ण राजधानीचा रायगड किल्ला आहे. परंतु जो पठार भाग आहे ज्याच्यामध्ये 350 इमारती आहेत, महत्वाचा बाल्ली किल्ला आहे, हा 100 एकर आहे बघा. तसा रायगड किल्ल्याचा इतिहासामध्ये उल्लेख 11व्या शतकापासून केला जातो. परंतु ज्यावेळेस 16व्या शतकामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता या कोकणामध्ये आली, त्यावेळेस रायगड किल्ल्याला रायरीचा डोंगर ओळखायचं बघा. म्हणजे रायगडाचं जुनं नाव काय होतं? रायरी. आणि रायरी प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये होते. आणि पूर्वी तुम्ही प्रतापगड पाहिलाय का? प्रतापगडच्या पायथ्याला जावळी नावाचं गाव आहे. प्रतापगडच्या पायथ्यापासून या साईडला उत्तरेला कोकण दिव्यापर्यंत जो पूर्ण परिसर पसरलेला आहे, याला जावळीचं खोरं म्हटलं जातं. आणि पूर्वी संपूर्ण जावळीचं खोरं हे आदिलशहाची चाकरी करणारे चंद्रा मोरे यांच्याकडे होतं. जावळीचं खोरं कुठून लागलं? प्रतापगडच्या पायथ्यापासून या साईडला उत्तरेपर्यंत जो पूर्ण परिसर पसरलाय, हे संपूर्ण जावळीचं खोरं आदिलशहाची चाकरी करणारे चंद्रा मोरे यांच्याकडे होतं. महाराजांना जावळी जिंकायची होती, म्हणून महाराजांनी सर्वप्रथम मोरेंना एक प्रेमाचं पत्र पाठवलं की मोरे, आपण दोघे मराठी सरदार, तुम्ही आपल्या स्वराज्यामध्ये सामील व्हा. आपण दोघे मिळून हे हिंदवी स्वराज्य स्थापन करू, स्वराज्याचा विस्तार वाढवू. परंतु मोरे अतिशय गर्विष्ठ आणि उर्वर स्वभावाचे होते. त्याने राजांना उलटपत्र पाठवलं की तुम्ही केव्हा झाले राजे? तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेणार आहात तरी कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्हीच आहोत. तुम्ही जर याल जावळी तर जाल गवळी. उद्याचा असेल आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज केलेला आहे. जे महाराजांना मोरेंनी युद्धाचं चॅलेंज केलं. राजांनी आपले 145 निवडक सरदार निवडले आणि जावळीवरती आक्रमणासाठी पाठवले बघा. या आक्रमणामध्ये मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याची काकडी यांच्या हस्ते मारला गेला आणि चंद्रराव मोरे महाराजांना शरण आला बघा. जो कोणी शरण येईल त्या राजे कधीही मरण देत नव्हते. प्रामुख्याने हे संपूर्ण जावळीचं खोरं हा रायरीचा डोंगर स्वराज्यामध्ये 15 मे 1656 ला आला. हे रायरी जवळून पाहण्यासाठी महाराज राजगड किल्ल्यावरून घोळदळ आणि पायदळ होऊन रायरीच्या पायथ्याला आले. चारही बाजूने रायरीला पाहिलं आणि रायरीकडे पाहताच राजांच्या तोंडून काही उद्गार निघाले होते. ते उद्गार असे आहेत की राजा खासा जावळी पाहता गढा बहुतच कोट, चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, पर्जन्य कल्या कड्यावरती गवत उगवत नाही. दोंडा तासी वेकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरील चकोडगड खरा, परंतु उंचीने थोडका. दौलताबादच्या दशगुणीगड उंच, ऐसे लेखून राजे संतुष्ट झाले आणि बोलले तख्तास जागा
हाच गड करावा. त्यावरती आपल्याला अशाच प्रकारे त्या 350 इमारती होत्या त्यांच्या आता फक्त चौथरेच पाहायला मिळतात. तर मनामध्ये नक्कीच प्रश्न पडतो की याच्यावरती काही छतं होती की नाही, तर याच्यावरती आता छतं होती बरं का. सागवानी लाकडाचे खांब असायचे, खापरा कुंभारनळीची मातीची गोलाकारची कवलं, पैठणी कापडं आणि मशालींच्या उजेडामध्ये या 350 इमारती सजल्याच्या कल्पना करा 400 वर्षापूर्वी या रायगडाचा वैभव काय असेल. परंतु 1818ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पॉथर आणि मेजर हॉल आणि रायगड किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला एक डोंगर आहे, पोटल्याचा डोंगर, तिथून त्यांनी रायगडाचं दारू कुठार उडवलं आणि रायगड किल्ला हा इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस जळत होता. जे काही सागवणी छतं होती, पैठणी कापडं होती, ती पूर्णतः जळूराख झालीत आणि आता दुर्दैवाने रायगड किल्ला आपल्या अशा प्रकारे उद्ध्वस्त अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. दादा आपण रोपवेने गडावरती आलात, 128 पायऱ्या फक्त चढलात, किती जण लागला. मग कल्पना करा दा, रायगड बांधण्यासाठी हा जो दगड आणला असेल हा कुठून आणला असेल, खालण्यावरती आणणे शक्य आहे का. एका दगडात 2 पक्षी मारले गेले. रायगडाच्या 4ही वन उत्तरेला 11 तलाव खोदलीत, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, त्यातून जो दगड निघाला ते बांधकामासाठी वापरला. या बांधकामामध्ये चुना, गुळ, शिस म्हणजे लीड अशा 3 प्रकारच्या मिश्रणांचा वापर करून हे बांधकाम केलेलं आहे. तसे आपल्या रायगडावरती 2 प्रकारचे बांधकाम पाहायला मिळतील सर. एक म्हणजे दगडी बांधकाम आणि एक म्हणजे विटांचं बांधकाम आहे. हे दगडी बांधकाम आहे ना महाराजांच्या काळातलं आहे, विटांचं बांधकाम 1733 या रायगडावरती पेशवे आले आणि जे काय ढासल होतं ते पेशव्याने अशा प्रकारे विटांच्या सुरुवात बांधलेलं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं. आता आपण एका राणीच्या एका महालामध्ये आहोत, एका महालामध्ये 2 चौथरे पाहायला मिळतील. हा जो पहिला चौथर आहे याला सचिवालय म्हटलं, याला सदर म्हटलं, आता सॉरी सदर म्हटलं आताच्या भाषेमध्ये. आपला हॉल बघा, दुसरा चौथरा त्या ठिकाणी पाहायला मिळतो, त्याला अंतापूर म्हटलं जातं. म्हणजे राणीचं बेडरूम त्या ठिकाणी होतो. डाव्या साईडला बघा खिडकी, दरवाजा आतमध्ये जायला 400 वर्षापूर्वी दगडात कोरले इंडियन टॉयलेट पाहायला मिळतात. उज्ज्वल थंड हवाची खिडकी, इंडियन टॉयलेट. आता आपण सर्व चिनी मातीच्या भांड्यांचा वापर करतो, परंतु 400 वर्षापूर्वी महाराजांच्या काळातले दगडी टॉयलेटचे भांडे कसे होते ते पाहून येऊ. नंतर पुढे आपण धान्य कोटर मंत्र्यांच्या भांड्यांची माहिती पुढे घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वच्छला वापर केला याचा आउटलेट सुद्धा बाहेर पाहायला मिळतं बघा आपल्याला. अटॅच होतं, इकडे टॉयलेट तिकडे बाथरूम असं. त्याचे 6 महालांसमोर 6 आहेत. हा बाहेर होतो पूर्वी, त्याचा जुनं आहे महाराजांच्या काळातले. हिरोज इंदुरकरने बसवलेले ते. या साईडला अशी उतरत्या बाजूला कौलं होती ते बघा, त्याच्यामध्ये साखर लाकडं टाकलेली यायची, दिसतंय ना ते अक्षर दिसते ना. इकडे बाहेर दिसतंय बघा, तिथून खाली जागा हे दिसेल तुम्हाला, उजेड दिसलं बघा इथून बघा. हा बाहेर महाराज की जय. बघा आता आपण एका राणीचा 1 महाल पाहिला, 1 महाल पहा किंवा 6 महाल पहा, सर्वांचं बांधकाम चक्षर आपल्याला सेम पाहायला मिळतं. या 6 राण्यांच्या महालांच्या समोर आपल्याला अशा प्रकारचे काही 7 चौथरे पाहायला मिळतात बघा. सेपरेट महालांसमोर 6 सेपरेट चौथरे आहेत. याला दासी वटे म्हटलं तर सर्वच पट आताच्या भाषेमध्ये आपल्या लोकर चक्कर. पूर्वी एका राणीची एक सेपरेट दासी असायची. राणीने आवाजला की महालामध्ये जायचं, जे काय काम असेल ते केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी विश्रांती करायची. ती पूर्वीची दासींची घरं याच चौथऱ्यांवरती होती. दादा खालच्या बाजूला काही पडके वाडे पाहायला मिळतात बघा, वरती आहेत ना 5, झाडाच्या खाली 3 आहेत, तो 8 वाडे आहेत. महाराजांनी स्वराज्याच्या हितासाठी अष्टभा मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं. मंत्र्यांची राहण्याची घरं या खालच्या बाजूला होती बघा. 28 टॉयलेट बाथरूम सकट मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. 365 किल्ल्यांचा राज्यकारभार राजधानी रायगडावरून ऐकून चालला जायचा. वाड्यांच्या वरच्या बाजूला आपल्या 3 खड्डे पाहायला मिळतात की ना आपल्याला, हे धान्यांची कुठार आहेत. तुम्ही कोल्हापूर मधील पन्हाळा किल्ला पाहिलाय का? पन्हाळ्यावरती हिंदवी स्वराज्य सर्वात मोठी धान्यांची कुठार आहेत. गंगा, यमुना, सरस्वती नावाची 52 फूट उंचीची, एकामध्ये जवळजवळ 250 खंडी भात राहील इतकी मोठी कोठरा आपल्या पन्हाळा किल्ल्यावरती पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे रायगडावरती 3 कोठरा पाहायला मिळतील. पहिल्याची हाईट आहे 22 फूट, दुसरा 20 फूट आणि तिसरा 15 फूट बघा. तिकडे त्याला अंबरखाडा म्हणतात आणि कोकणात अशा कोठरांना पिओ किंवा कणगी म्हटलं होतं बघा. जर रायगड किल्ला चालतंय पाठीमागच्या बाजूने बाल्य किल्ल्यामध्ये एंट्री केली, परंतु ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. समोरचा आपण दरवाजा पाहता ना, तो पालखी दरवाजा आहे, पालखी गेट. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, संभाजी राजांची पालखी, आऊसाहेबांची पालखी. जर याला रायगडावरती यायचं असेल तर त्यांना पालखीचा मान असायचा. त्यांची पालखी याच किल्ल्याच्या समोरच्या बाजूने पालखी दरवाजाने आतमध्ये आणली जायची, राजांच्या राहत या राजवाड्यात नेली जायची बघा. किल्ल्याची समोरची बाजू हा पालखी दरवाजा, तो मेणा दरवाजा. राण्यांचे महाल, मंत्र्यांचे वाडे पाहिले, धन्यांची कुठरं पाहिली, दासी वाडे पाहिले. आता आपण पुढे राजांचा राहता राजवाडा पाहिला, आतमध्ये जाऊया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या पायी, आणि तीच आपल्याच माणिक मोती दुसरी दौलत नाही. दादा अपूर्ण परिसर म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशस्त राहत्या राजवाड्याचा भाग आहे बघा. हा जो पहिला चौथरा आहे ना, याच चौथऱ्यावरती आपल्या लाडक्या राजांचा राहता राजवाडा एकावर एक 2 मजली उंच होता.
सागवाडी लाकडाच्या खांब खाप्या कुंभार नळीची कवळं पैठणी कापडं आणि माशेलींच्या उजेडामध्ये सजवला आपल्या राजांचा राहता राजवाडा. कल्पना करा 350 वर्षापूर्वी या राजवाड्याचं वैभव काय असेल. आपल्या महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1636 त्या शिवनेरी किल्ल्यावरती आणि महाराजांना अखेरचा श्वास 3 एप्रिल 1686 ला वार शनिवार हनुमंत जयंती दुपारी 12च्या प्रहरास या महाराष्ट्राचा सूर्य मावळला. महाराष्ट्र पोरका झाला. सर्वांचे लाडके राजा आपल्या सर्वांना सोडून निघून गेले. हीच ती जागा आहे बघा. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांची नशिबी आलं. राजांचं बालपण गेलं शिवनेरी किल्ल्यावरती 14 वर्ष. मधला कालखंड महाराज 26 वर्ष राजगडावरती राहिले. अखेरचे 10 वर्ष महाराज याच रायगडावरती, याच वातावरणात, याच राहत्या राजवाड्यामध्ये, याच मातीमध्ये आपल्या राजांचं अखेरचं 10 वर्षाचं वास्तव्य होतं. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांच्या नशिबी आलं. जर आताच्या आपल्या आयुष्याचे 50 वर्ष घेतले, 20 वर्ष बालपणात जातात, उरले 30 वर्ष. 30 वर्षात मनासारखं आपण घरी बांधू शकत नाही, मनासारखी आपल्याला नोकरी मिळू शकत नाही. परंतु अवघ्या 50 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचा पारतंत्र्यांचा अंधार दूर केला. नवा धगधगता सूर्य या मातीमध्ये रुजवला. 365 किल्ले जिंकले आणि अखंड हिंदवी स्वराज्य आपल्या स्वाधीन केलं बघा. राजे होते, आता पण या ठिकाणी आहोत. अनेक राजा महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, बाळ दादाच्या गादीवरती राज्य करून गेले. परंतु स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे पहिले राजे झाले ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज बघा. सर याच ठिकाणी आपल्या राजांचा राहता राजवाडा होता. त्याच्या बाजूला दुसरा चौथरा पाहायला मिळतो ना, संपूर्ण एल आकृती चौथरा. याला इतिहासामध्ये मुकुपा खाना, किचन किंवा स्वयंपाकघर म्हटलं जातं बघा. आपल्या महाराजांचं रायगड किल्ल्यावरील महाराजांच्या काळाचं स्वयंपाकघर याच चौथऱ्यावरती होतं. आणि ज्याप्रमाणे घराच्या समोर पाठीमागे बाल्कनी असते ना, त्याचप्रमाणे राजांच्या राहत्या राजवाड्याच्या समोर किल्ल्याच्या समोरच्या बाजूला हे राजांची अष्टकोनी बाल्कनी पाहायला मिळते. अष्टकोनी आहे. आता एक मजली पाहायला मिळते, दुर्दैवाने शिवकाळात एकावर एक 2 मजली उंच होती बघा. अष्टकोनी बाल्कनी आजूबाजूच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहण्यासाठी, थंड हवा खाण्यासाठी महाराज या बाल्कनी विश्रांती करत. हे राजांची बाल्कनी पहा. नंतर पुढे आपण खलबतखाना म्हणजे गुप्तचरच्या पुढे याच्या पाहायला पुढे जाऊया. काय करू. ही जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बाल्कनी, इथे ते निसर्गाचा आनंद घेत होते किचनच्या नंतर, म्हणजे जेवण वगैरे करून. किती सुंदर असा क्षण आहे. अरे सगळे बघा, एक लक्ष द्या. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. बघा समोर जी विटामध्ये कोरलेले रूम पाहायला मिळते ना दादा, त्या टाकसाळ म्हटलं. टाकसाळ म्हणजे छापखाना, ज्या ठिकाणी पैसे नाणे छापले जातात बघा. आता आपलं टाकसाळ कुठे आहे? नाशिकला भारतीय रिझर्व्ह बँक, पुरुषी बँक ही या ठिकाणी होती. आणि आपल्या राजांची स्वतःची करन्सी होती, शिवराई, होड आणि राजमुद्रा. ते तिन्ही प्रकारचे नाणी होऊन राजमुद्रा त्याच टाकसाळामध्ये घडवायची बघा. आताच्या नाण्यांवरती काय लिहिलं जातं? सत्यमेव जयते, बरोबर की नाही. परंतु महाराजांची जी राजमुद्रा होती, जी शहाजी राजांनी शिवरायांना दिली होती, ते राजमुद्रेवरती असा लेख होतो की प्रतिपचंद्र लेखे व वर्दुष विश्ववंदिता शहासृष वसैशा मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच पौर्णिमेच्या चंद्राच्या कोरेप्रमाणे शहाजीराजांचे पुत्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं स्वराज्य सुद्धा चंद्राच्या कोरेप्रमाणे वाढत जाऊ, असा त्या राजमुद्रेचा अर्थ होतो. ते राजमुद्रा शिवराय होऊन त्याच टाकसाळामध्ये कोरली जायची बघा. या साईडला आयताकृती एक मध्यभागी खोली पाहायला मिळते की नाही. कोपरामध्ये ए लागरच दगड आहे, 11 पायऱ्या खाली जाण्यासाठी जागा आहे. आतमध्ये एक तळघर आहे, आतमध्ये आडव्या दाची दगडात कोरली. आताच्या कंडिशनला एसी सुद्धा फ्री होईल. आतमध्ये एक तळघर, आतमध्ये एक रूम आहे, याला खलबतखाना म्हटलं जातं. चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. आपल्या स्वराज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिर्जी नाईक बघा. अत्यंत हुशार. स्वराज्याचा तिसरा डोळा महाराज त्यांना बोलायचे. त्यावेळेस त्यांना 18 भाषा यायच्या. वेषांतर करण्यात पाठवतो बघा. औरंगजेबाच्या छावणीत जाऊन त्याच्या दाढीला हात लावून त्याला कवय ऐकून जिवंत परत जाणारे एकमेव माणूस म्हणजे बहिर्जी नाईक. त्यावेळेस त्यांना 18 भाषा यायच्या. त्या आजूबाजूच्या गावांमध्ये जायचे. जे काही गुप्त हत्या असेल, जे काही सिक्रेट हत्या असतील, त्या महाराजांसोबत आणि त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांसोबत त्याच गुप्त खलबतखान्यामध्ये त्या गोष्टींची चर्चा केली जायची बघा. बघा पुरी म्हण होती आतमध्ये, म्हण होती नंतर जावा ना. आतमध्ये एक पूर्वी म्हण होती की या काळात त्या काळात कळू नये, त्यांना फितुरी व्हायच्या. म्हणून अशा प्रकारच्या गुप्त चर्चा, स्वराज्या हिताच्या गुप्त चर्चा याच खलबतखान्यामध्ये केल्या आहेत. या साईडला 2 स्तंभ पाहायला मिळतात. तो पहिला स्तंभ आहे, आता 2 मजली पाहायला मिळतो. शिवगा तो स्तंभ एकावर एक 5 मजली उंच होता, कल्पना करते उंच असेल. दुसरा स्तंभ आता 3 मजली पाहायला मिळतो, एकावर एक 7 मजली उंच होता, कल्पना करते उंच असेल. जो पहिला स्तंभ आहे याला विजय स्तंभ म्हटलं तर विजयाचं प्रतीक. म्हणजेच जर एखादा गडकिल्ला आपल्या स्वराज्यात आला किंवा एखाद्यावरती विजय प्राप्त केला तर त्याच्या पार्श्वभूमीवरती एक मोठा भगवा ध्वज फडकवायचा, जेणेकरून आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये जनतेला कळावं की आपल्या स्वराज्यात एखादा गडकिल्ला आलेला आहे किंवा एखाद्यावरती विजय प्राप्त केलेला आहे. म्हणून त्याच्या पार्श्वभूमीवरती एक मोठा भगवा ध्वज फडकवायचा बघा.
दुसरा स्तंभ आता 3 मजली आहे. शिवकाळ एकावर एक 7 मजली उंच होता. कल्पना किती उंच असेल. हा स्तंभ एकावर एक 7 मजली उंच होता आणि याच्या 7व्या माल्यावरती एक मोठी टाकी ठेवली जायची. तांब्याच्या पितळी नवे पाणी खाली यायचं. प्रत्येक स्तंभामध्ये शहारे लावायचे. आतमध्ये 365 दिवे, मखमलीचे पडदे, गोंड्याची फुलं आणि मशलींचा उजेड केला जायचा. कल्पना करताच 400 वर्षापूर्वी या स्तंभांचं वैभव काय असेल. याला सप्त मनोरे किंवा राण्यांची बाल्कनी असं म्हटलं जातं बघा. आणि खालच्या वेळी तलाव पाहायचा. नंतर तलाव पाहू आपण. ज्या चौथऱ्यावर उभे आहात ना त्याला सचिवालय म्हटलं जातं बघा. 8 मंत्र्यांचे 8 ऑफिस पुरी या ठिकाणी होते. या चौथऱ्यावरती 365 किल्ल्यांचा संपूर्ण कायदेभद्र व्यवहार, दफ्तरखाना, लिखित स्वरूपात संपूर्ण कारभार हा राजधानी रायगडावरून या चौथऱ्यावरून चालवायचा. आणि या साईडला त्या छोटा चौथरा त्या ठिकाणी पाहायला मिळतो की नाही, त्याला दिवाणी खास म्हटलं जातं. हा तिकडचा चौथरा आजही दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाणी आम, दिवाणी खास हे 2 प्रकार पडतात बघा. दिवाणी आम म्हणजे सर्वसामान्यांसोबत बोलण्याचं बैठकीचं ठिकाण, त्याला दिवाणी आम म्हटलं जातं. जे व्हीआयपी लोक असतात, खास लोक असतात, त्यांच्यासोबत बोलण्याचं बैठकीचं ठिकाण त्याला दिवाणी खास म्हटलं जातं. त्या किल्ल्याचं पश्चिमेचा कडा उतरून खाली गेली होती. 1375 फूट दरी उतरून खाली गेली होती. ज्या मातेचा सत्कार महाराजांनी त्या दरबारामध्ये साडी चोळून केला होता. मानाने पालखी त्या मातेला आपल्या घरी सोडलं होतं आणि त्याला बुरुजाला नाव दिलं होतं हिरकणीचा बुरुज आणि त्या गावाला नाव दिलं होतं बघा हिरकणीची वाडी. त्या हिरकणीची कविता तुम्हाला या ठिकाणी ऐकवतो, लक्ष असू द्या. हिरकणीची कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची. आणि कथा सांगतो वायका आता येथील हिरकणी बुरुजाची. अहो वसले होते गाव तळाशी वालुसरे या नावाचे. राहत होते एक कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे. शोभत होती हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी. ओ ध्यानी नाही आले तिच्या कधी सांज वेळ टळून गेली. सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. हिरा म्हणाली मनात भ्याली घरी तहाने बाळ माझे. गडकऱ्यांना करी विनंती गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणाले नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाची ती आठवण येता माय माऊली झाली वेडपिशी. तो गडा उतरुणी धावत जाऊनी बाळाला ती घे कुशी. आतुने हे धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले. आणि हिरास साडी चोळी देऊनी प्रेमे सन्मानित केले. कड्यावर तिच्या ब्रुज बांधिला साक्षी आईच्या प्रेमाची. आणि कथा आजही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. कथा आजही ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची. अशा प्रकारे माता आपल्या 2 महिन्याच्या बाळासाठी तो रायगड किल्ल्याचा आपल्या जीवाची पर्वा न करतो कडा उतरून खाली गेली होती. तो हिरकणीचा बुरुज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या बाल्य किल्ल्यामध्ये 4ही बाजूला खिडक्यांसारखं पाहायला मिळतात की नाही, हे टेहळणीचे बुरुज आहेत. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गडावरती असतील त्यावेळेस त्यांच्या अंगरक्ष मावळे इथूनच किल्ल्याची पाहणी करायची बघा. कलबतखाना पाहायचा असेल तर पाहून या जाताना इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मुक्त बैठक चालायची असं आत्ता गाईडनं सांगितलं. आणि इथं सध्या वटवाघूळ आहेत का बघूत. चला इथे अरे चलाच खतरनाक आहे नाही. काही दिवसांना अंधारात इथे गुप्त बैठक चालायची. काहीच लय अंधार आहे तिथं. अशा पद्धतीने गुप्त बैठक चालायची. खतरनाक आहे ना. मोठं तलाव म्हणजे गंगासागर याची 32 फूट खुली आहे आणि 200 फूट या तलावाची गोलाई आहे बघा. याचं नाव गंगासागर पडण्याचं कारण काय, आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून पंडित गागाभट्ट आले होते. त्यांनी आपल्यासोबत 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. राजांचा राज्याभिषेक झाला, जे उरुल पाणी होतं ना तर याच तलावामध्ये सोडत होतं बघा. गंगा म्हणजे नद्या, सागर म्हणजे समुद्र. गागाभट्टाने या तलावावरती कविता केली होती की गंगाई लबाडी गद्दारी किंवा फितूर करे त्या 7वीशी पोते भरलायचं आणि त्या टोकावरून कडलोट केलायचा. 1250 फूट खाली दरी आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी हा नियम काढला असला तरी त्यांच्या कारकिर्दीत कोणाचाही कडलोट झाला नाहीये. परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी कोणाला सोडले बघा. अशा प्रकारे कडलोट कोणाचं ठिकाण टकमोड त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता आपण पुढे रायगड किल्ल्यावरील अतिशय महत्वाचं ठिकाण म्हणजे आपल्या राजांचा दरबार. ज्या दरबारामध्ये तो नेत्रदीप सोहळा, राजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला त्याचं वर्णन पुढे दरबारचं आपण ऐकूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हा पूर्ण परिसर म्हणजे आपल्या राजांचा दरबार आहे. ज्या दरबारामध्ये कोणतीही स्त्री असली नाहीये, ज्या न्यायालयामध्ये कोणावरती अन्याय झाला नाहीये, असं पवित्र असं आपल्या राजांचा दरबार आहे. आणि याच दरबारात 350 वर्षापूर्वी म्हणजे 6 जून 1674 साली आपल्या लाडक्या राजांचा
तो नेत्रदीप सोहळा, राजांचा राज्याभिषेक सोहळा अतिशय आनंदामध्ये याच दरबारामध्ये संपन्न झाला होता. तेवढचा आपण चित्र पाहता का? याला इतिहासामध्ये मेघडंबरी म्हटलं जातं आणि त्या मेघडंबरीची स्थापना भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते 1985 करण्यात आलेली आहे. आतमधली महाराजांची आपण मूर्ती पाहतो की नाही, ही पंचधातूंची मूर्ती आहे. 600 किलो त्या मूर्तीचं वजन आहे आणि त्या मूर्तीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आत्ताचे 13वे वारस युवराज छत्रपती संभाजीराजे जे आता कोल्हापूरचे आहेत ना, यांच्या हस्ते 6 जून 2009 साली त्या पंचधातूच्या मूर्ती स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. त्याच्या खाली ज्या खिडक्या दिसतात की नाही, त्या खिडक्यांच्या आतमध्ये एक अति महत्वाचं दगड आहे, जे दगडावरती 350 वर्षापूर्वी आपल्या राजांचं 32 मणाचं रत्नजडित सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. कल्पना करा, एक मण म्हणजे 40 किलो असं 1280 किलो सोन्याचं सिंहासन महाराजांचं त्या ठिकाणी होतं. परंतु 1689 ला या रायगड किल्ल्याला औरंगजेबाने वेढा दिला आणि औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान जर टोपण होतं इतिगत खान याने घनाचे घाव घालून ते सोनं लुटून वितलाबेसोबत घेऊन गेला. बघा, मधली सदर पाहता 200 फुटाची सदर पाहायला मिळते. मध्ये जाळीचं टाकं पाहायला मिळतं. हे पिण्याच्या पाण्याचं टाकं होतं. इथे सभा भरल्यानंतर कोणालाही इथून बाहेर जाण्याची परमिशन नसायची. ज्याला कोणाला तहान लागेल, पाणी प्यायचं असेल त्याने टाक्यांमधलंच पाणी प्यायचं. बघा तुम्ही सर्वांनी दादा राजांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा पाहिली असेल, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये लावली असेल, ज्याच्यामध्ये एक इंग्रज अधिकारी लाल वस्त्र परिधान करून डोक्यातली पांढरी टोपी खाली काढून झुकून राजांना मानाचा मुजरा करताना दिसते की नाही. त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झिटन. तो इंग्रजांचा वकील होता आणि राज्याभिषेका दिवशी त्या दरबारात तो इंग्रज वकील उपस्थित होता आणि त्याने राज्याभिषेकाचं वर्णन आपल्या रोशनीशी डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं. बघा तो काय म्हणतो, त्याला पायी गडावरती येण्यासाठी पूर्वी 6 तास लागले होते. तो नगारखाना गेटच्या समोर आला आणि त्याला बलाढ्याचे हत्ती दिसले. त्याला आश्चर्य वाटलं की मी 2 पायाचा माणूस रायगडावरती येताना एवढा दबलो, माझी एवढी लमचाक झाली, तर महाराजांनी 4 पायाचे बलाढ्य देहाचे महाग हत्ती या रायगडावरती आणले तरी कसे? परंतु महाराजांची दूरदृष्टी त्या इंग्रजाला काय करणार हो. राजाने हत्तीची पिलं लहान असतानाच पालखी बसून गडावरती आणली होती. हत्ती शालेचं पालन पोषण केलं होतं आणि राज्याभिषेका दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी त्या हत्ती सजून या नगारखान्यासोबत उभे गेलो. बघा, हत्तींची वाढ 3 वर्षामध्ये होते. रायगड बनला त्या काळात 14 वर्ष होती. पण महाराज हत्तीची पिलं लहान असताच गडावरती आले आणि त्याचा उपयोग करून काय घ्यायचा ही दृष्टी ओळखणारे आपले राजे होते. बघा तारीख होती 6 जून 1674. कल्पना करा, मी जे काय सांगतोय ती कल्पना तुमच्या डोळ्यासमोर उभी करा. गोष्ट आहे 350 वर्षापूर्वीची. आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा हा संपूर्ण दरबार भरला होता. सागवानी लाकडाचे खांब, खाप्या, कुंभारनळीची मातीची गोल आकाराची कवलं, पैठणी कापडं आणि मशालींच्या उजेडामध्ये सकाळी 4 वाजता दरबारात 6000 माऊले. डोक्यामध्ये मानाचे भगळ फेटे, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा, पिळदार मिशांमध्ये कशीच असतील. सर्व राजांच्या आतुरतेने वाट पाहत होते. राजा आपल्या राहत्या राजवेळात पहाटे उठतात, स्नान करतात, वस्त्र परिधान करतात, चिरडो घालतात, कपाळी चंद्रकोर लावतात, राजे जगदीश्वराच्या दर्शन जातात, आई भवानीला सागर घालतात. राजांची भव्य दिव्य मिरवणूक या नगारखान्यासमोर होते. दरबारात 6000 मावळे. समोर महाराजांचं 32 सोन्याचं सिंहासन सजलं होतं. उजव्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब बसल्या होत्या. अष्टप्रधान मंत्रिमंडळ, राणी वगैरे शंभूराजे, राजाराम महाराज बसले होते. दरबारात 6000 मावळे राजांच्या आतुरतेने वाट बसत होते. राजांचे एक कोळे दरबारामध्ये पडतात. दरबारामध्ये 6000 मावळे उभे राहतात. डोक्यातला मनाचा भगवा फेटा खाली काढतात आणि झुकून राजांना मनाचा मुजरा करतात. राजे तो मुजरा स्वीकारतात. परंतु इतक्या आनंदाच्या क्षणाला राजे छत्रपती होणार होते, रयतेचे राजे जाणते राजे होणार होते. तरी इतक्या आनंदाच्या क्षणाला राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. राजांचं अंतःकरण भरून आलं होतं. राजांचं अंतःकरण भरून याचं कारण तरी काय? कारण होतं राजांची एक नजर त्या 32 सोन्याच्या सिंहासनावरती पडते आणि एक नजर या ठिकाणी बदल्या 6000 प्रजेवरती पडते. राजाने या ठिकाणी काय दिसतं? त्यांच्या जीवाची माणसं, ज्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं ना, तो जीवाचा एकही सरदार, एकही मावळा या आनंदाच्या सोहळ्याला राजाला दरबारामध्ये कुठेही दिसत नव्हता. त्यांच्या त्या विधवा बायका अनाथ अशीमुळं हे सर्व दृश्य पाहून राजांचं अंतःकरण भरून होतं. राजे पहिली चढताना नक्कीच आऊसाहेबांना म्हटले असतील, आऊसाहेब आम्हा सामचे मावळे आठवतात, ज्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. तो जीवाचा एकही आमचा मावळा, एकही सरदार या आनंदाच्या सोहळ्याला या दरबारात आम्हाला कुठेही दिसत नाहीये. आम्ही पहिली पायरी चढतो ते हिंदवी स्वराज्याची. साहेब आम्ही दुसरी पायरी चढतो की राजा लाख मिळाले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा मात्र जिवंत राहिला पाहिजे, असे म्हणण्याचे बाजीप्रभू देशपांडे आऊसाहेब या दरबारात आम्हाला कुठे दिसत नाहीयेत. आऊसाहेब तिसरी पायरी चढतो की राजा आदिलगी त्या कोंढाण्याचं, मगचांच्या रायबाचं, असे म्हणजे तानाजी मालुसरे
आमच्या जीवाचा तान्हा साहेब या आनंदाच्या सोहळ्याला या दरबारात आम्हाला कुठे दिसत नाहीये अशा असंख्य वीरांची नाव घेत राजे भरल्या अंतःकरण लठलडत्या पायाने त्या 32 पण सोन्याच्या सिंहासनाचे आरूढ होतात. राजावरती छत्र धरलात. नगार खानामध्ये नगारे सनई चौघड्यात उतऱ्यात दोंब्या वाजू लागतात. महादरवाजामध्ये 21 तोफांची सलामी येते. राजांच्या हातामध्ये विष्णूचे मूर्ती, विष्णू म्हणजे जगाचा पालक. 1000 मोहरा उधळले जातात. गागा भट्टाने आलेल्या 7 नद्यांच्या 7 सुवरांच्या पाण्याने राजांचा अभिषेक केला तो पाठीमागून ललकरे होते. शेवटचे जय म्हणा की महाराज प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलतोष सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. अशा प्रकारे 350 वर्षापूर्वी आपल्या लाडक्या राजांचा राज्याभिषेक सोहळा अतिशय आनंदामध्ये याच दरबारात आता संपन्न झाला होता. समोरचा आपण गेट पाहता का? हा नगारखाना आहे. हा बाल्य किल्ल्याचा मेन गेट आहे जे 52 फूट हाईट आहे आणि 40 फूट रुंदी आहे. उजव्याला 32 पायऱ्या वरती जाण्यासाठी जागा आहे. याच नगरखानाने सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर नगारे वाजले की किल्ल्यांचे सर्व दरवाजे बंद केले त्याची बघत होता. आता आपण या ठिकाणी इकोसिस्टम आहे, ध्वनी चमत्कार आहे. या दरबाराचं बांधकामच हिरोजीने केलेलं आहे की कानाकोरे बसला आवाज जरी कुजबुजला ना तरी तो आवाज राजांच्या सिंहासनापर्यंत स्पष्ट ऐकायला जायचा. आजही आवाज हो. काही जाणकार लोकांचं मत आहे की दरबारात हा जो मोठा दगड पाहायला मिळतो ना याच्यामुळेच हा इकोसिस्टम ध्वनी चमत्कार तयार होत असावा तसं काही इतिहासकारांचं जाणकार लोकांचं मत आहे. बघा आता मी इथे हळू आवाज काहीतरी बोलेल, एक कागद फाडेल, इथला कमी बोललेला आवाज तुमच्यापर्यंत तुम्ही तिथे उभे राहा, तुमच्यापर्यंत आला तर मला प्रतिसाद द्या. सर्व त्या ठिकाणी जर उभे राहा, तुमच्याकडे कागद असेल तर कागद मला द्या. तिकीट असेल आर्कॉलॉजीचं तिकीट असेल बघा वरचं. सर्व तिथे उभे राहिलो गर्दी येईल पण आवाज येणार नाही. पेपर कट कर दिला आणि तिथं जे छत्रपती शिवाजी महाराज जिथे राज्याभिषेक झालेला आहे तिथे तो आवाज ऑटोमॅटिकली येतोय. बघूयात. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आवाज तुमच्यापर्यंत आला, मला जोरदार प्रतिसाद द्या. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. हा कागद काढतो. कागद आवाज तुमच्यापर्यंत आला तर ज्यांनी ही वास्तू बांधली हिरोजी इंदुरकर यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या कागदाचा आवाज तुमच्यापर्यंत आला तर वाजवा. दर्शन घेऊन या सर. खरंच येतो बरं काय. जो आपण पाहिला बाल्य किल्ला त्याचा हा मेन गेट नगारखाना आहे. तुम्हाला सांगले याची 52 फूट आहे, 40 फूट रुंदी आहे. नगारखाना आपण लांबून पाहिला मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखा पाहायला मिळतो का नाही. तर गेट ऑफ इंडिया हा पाहिजे म्हणजे गेट ऑफ इंडिया याच्यासारखा पाहायला मिळतो कारण जो हेनरी ऑक्झफर्ड इंग्रज या रायगडावरती आला होता ना त्यांचं छायाचित्र आपल्या रोजनीशी डायरीवर लिहून ठेवलं होतं आणि वेलकम गेट असावं हे महाराजांकडून शिकावं म्हणून याची प्रतिकृती चोरून त्या ठिकाणी इंडिया गेट आणि गेट ऑफ इंडिया बांधलेलं आहे. ही कॉपी करून तिथे गेट ऑफ इंडिया बांधलेलं आहे. वरती शिल्प पण दिसतं का मग शिल्प दादा. शिल्प दोन्ही बाजू शिल्प मोठा प्राणी आहे तो शरव नावाचा प्राणी अत्यंत शक्तीला महादेवाचा अवतार सुद्धा म्हटलं जातं. याला महाराजांची उपमा दिलेली आहे. सर्व शक्तिशाली शरभ हा सर्व शक्तिशाली प्राणी यांना महाराजांची उपमा दिली म्हणजे सर्व शक्तिशाली महाराज आहेत. ज्या पायकेल हत्ती म्हणजे शाही आहेत आदिलशाही निजामशाही कुतुबशाही या शायांच्या जीवावरती मात करून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं आहे हे दाखवण्यासाठी हे शिल्प दरवाजाच्या समोरच्या बाजूला लावलेले पाहायला मिळतात. त्याच्या खाली 2 कमलाची शिल्प सुद्धा आहेत. काय कवल म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक असतं बघा. या दरवाजाच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांच्या सर्व लक्ष्मी आणते हे सांगण्यासाठी हे शिल्प किल्ल्यांच्या समोरच्या बाजूला उभे केले जात असं. हे शिल्प अशा किल्ल्याच्या महादरवाजावर पाहायला मिळतील दादा. हा नगरखाना आहे. या साली एक दगडी टाकं पाहायला मिळते ना राजांची कृष्णा घोडी होती. घोडीला पाणी पिण्याचं ठिकाण म्हणजे टाक्याचा वापर केला जात असे इथे केला आणि त्याचा स्फोट ते दारू कुठाराचा स्फोट इतका झाला की रायगड किल्ला 11 दिवस जळत होता. खूप दारू होती ना. असं दारू कुठं आपल्याला तिकडे दखमोटाच्या अलीकडे सुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला तिथे. हो दारू कुठं. हा याच किल्ल्याचा किल्लेदार सूर्याजी पिसा इंग्रजांना काही पैशासाठी फितूर झाला. त्याने ते स्पॉट दाखवला आणि तो डोंगर दाखवला की ह्याच्यावर तुम्ही स्फोट केला तर स्फोट होऊ शकतो. होली ग्राउंड आहे. मार्च महिन्यात शिमग्यामध्ये होळी कोकणात होळी सण खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो बघा. आता आपण गावोगावी होळी पेटवतो. आतमध्ये एक नारळ टाकतो. तो नारळ आता आपण काठीच्या साहाय्याने काढतो. परंतु महाराजांच्या काळात या होळीच्या मैदानावरती होळी पेटवायची. आतमध्ये नारळ गावायचा आणि जो कोणी बहादर मावळा तो नारळ आपल्या हाताने काढेल त्याला हातातला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि एक मानाचा घोडा बक्षीस दिला जायचा बघा.
जो अग्नीशी खेळेल तो शत्रूशी नक्कीच खेळेल, पण त्याला आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतलं जायचं. शंभूराजे वयाच्या 9व्या वर्षी असताना त्या होळीतून आगीतून हाताने नारळ करायचे. ते होळीचं मला या ठिकाणी पाहायला मिळतं. समोर महाराजांची जगप्रसिद्ध मूर्ती पाहतो की नाही, ही सुद्धा पंचधातूंची मूर्ती आहे. ही मूर्ती आतमध्ये सिंहासनामध्ये बसवण्यात आली होती. याच्यामध्ये काही चुका निघाल्या. चुका काय तर ज्यावेळेस राजे सिंहासनावरती बसतात त्यावेळेस पायांमध्ये जोडे किंवा चपला होऊन बसत नाहीत. या मूर्तीमध्ये जोडे कोरले होते. म्हणून या मूर्तीची स्थापना या ठिकाणी 1974 साली इंदिरा गांधी व विश्वनाथ चव्हाण यांच्या हस्ते या होलीच्या मैदानात करण्यात आलेली आहे. वरचं छत्र पाहा, छत्र 2011 संभाजी भिडे गुरुजी आणि उदयनराजे भोसले यांच्या हस्ते वरच्या छत्राचा अनावरण 2011 साली करण्यात आलेलं आहे. साईडला ते पत्र्याची शेड दिसते की नाही, ते हत्तीशाला आहे. जे हत्ती या रायगड किल्ल्यावरती आणले होते ना, त्यांचं पालन पोषण पूर्वी त्या ठिकाणी केलं होतं. आणि या साईडला जे दोन पडलेले इमारती दिसतात की नाही, ही पूर्वीची बाजारपेठ आहे दादा. याची 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. डाव्या साईडला 22 दुकान, उजव्या साईडला 22 44 दुकान आहेत. दुकानावर रचना पाहिजे तर आगे दुकान, विश्व स्टोर रूम आणि पिछे मकान अशा बाजारपेठेतील दुकानांची रचना आहे बघा. हाईट 5 फूट उंच आहे. 5 फूट उंच हाईट पाहायला मिळते, कारण तेव्हा लोक रुबाबदार होती. त्यावेळेस पुरुष घोड्यावरती बसून बाजार करायचे आणि महिला पालखीतून बाजार करायच्या. पण बाजारपेठेची हाईट आपल्याला 5 फूट उंच पाहायला मिळते. आणि पूर्वी हे संपूर्ण बाजारपेठ सांभाळण्यासाठी एक नागप्पा शेट्टी नावाचे व्यापारी होते. संपूर्ण बाजारपेठ सांभाळायचे म्हणून डाव्या साईडच्या 7व्या दुकानावरती ज्या ठिकाणी त्या नागप्पा शेट्टी यांचं दुकान होतं, त्या ठिकाणी नागप्पा म्हणून नागाचा कोरलेला शिलालेख आजही त्या दुकानावर पाहायला मिळतो. आणि इथे पूर्वीची बाजारपेठ आहे. इथून पुढे डाव्या उजव्या साईडला काही पडके वाडे पाहायला मिळतील. तिथे ब्राह्मणांची घर आहेत. आणि इथून शेवटचा पॉईंट समोरचं मंदिर दिसते ना, ते जगदीश्वराचं मंदिर आहे दादा. दर्शन घ्यायचं काम तुमचं, माहिती घ्यायचं काम माझं आहे दादा. तर मंदिर आपण लांबून पहा, आपल्याला एखाद्या मशीद सारखं पाहायला मिळते की नाही, दिसतंय ना मशिदीसारखं, परंतु आतमध्ये शिवलिंग आहे, महादेवाची पिंड आहे. हे मशिदीसारखं बांधण्याचं कारण काय बघा, पूर्वी मुघल महाराष्ट्रातले देवदेवत मंदिरं उद्ध्वस्त करून टाकायचे. जर एखाद्या मुघल सैनिकाने आजूबाजूच्या सैरच्या परगाम या ठिकाणी पाहिलं, जर त्याला या ठिकाणी एखाद्या मशीद सारखं दिसलं, तर त्याला असं वाटावं या ठिकाणी मशीद आहे, म्हणजे या ठिकाणी आपलाच कोणतरी आहे. ते आक्रमण न करता आल्या वाटेत तुझं परतून जावीत, मंदिरं वाचावीत, या दृष्टिकोनाने महाराजांनी या मंदिराचा आकार अशा प्रकारे एखाद्या मशीद सारखं करण्यात आलेलं आहे. मंदिराला तुम्ही जाऊन पहा. इथे होळीचा सण जो व्हायचा आणि त्याच्या समोरच एक बाजारपेठ आहे. ही बघा, ही अशी बाजारपेठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले इथे दुकानं असे असायचे. आत्ताच त्या कोचने सांगितलं बघा. बाजारपेठेतनं सरळ आलत की समोर लगेच इथनं तुम्हाला टकमक टोक दिसेल. लुक ॲट दिस. इथनं असं त्याला जाण्याचा मार्ग आहे. जर इथनं बाजार पेठ आहे इकडे, इथनं जर खूप लांब चालत द्यावं लागेल. आणि चालत आल्यानंतर इथे जगदेश्वराचं मंदिर आहे, इथे महादेवाचं मंदिर आहे. आता आतमध्ये जातो, बघू कसं आहे ते. स्वराच्या मंदिरापासून रायगडाचा मस्त असा व्ह्यू. दम लागलाय. एकदम बढिया. हे मस्जिदी सारखं आहे. कोचने सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी यासाठी हे बनवलं होतं की आदिलशहा ज्यावेळेस इथे हल्ला करेल त्यावेळेस त्यांना वाटायला पाहिजे की इथं मस्जिद म्हणजे आपलाच कोणतरी माणूस आहे. त्यामुळे असं स्ट्रक्चर याचं बनवलं होतं.